शेतकरी मित्रांनो, हरभरा गावरान सिलेक्शन 1044 1044 आपण इथं 15 जानेवारीला आपण फवारा घेतला होता। रेडोमिल गोल्ड 40 ग्राम, इसाबियन 40 मिली, इमामेक्टिन 10 ग्राम आणि त्याच्यानंतर आज 20 जानेवारी 2024 इथं आपण बघू शकता जी अवस्था होती त्या अवस्थेपेक्षा बराच काही फरक पडलेला आहे। जसं इथं बघा अंतर जे आहे तर आता थोडं कमी राहिलेलं आहे, अर्धा फुटच अंतर राहिलेलं आहे 2 ओळीतलं आणि त्या दिवशी साधारणतः 1 फुटापर्यंत अंतर राहिलं होतं। 5 दिवसात एवढा फरक पडला आहे, कारण जमिनीला जसा ताण बसायला तशी तशी वाढ पण व्हायली आणि फुलाची अवस्था पण इथं वाढलेली दिसत आहे आपल्याला आणि कुठं कुठं घाटे पण लागलेले दिसत आहेत काही काही भागात। परंतु अशा परिस्थितीमध्ये पाणी देणं योग्य नाही, कारण अशा परिस्थितीमध्ये पाणी जर दिलं तर कार्यकाळ हा वाढतो, फुलं जे सुरू आहेत ते बसताच त्याची जी फुलांची अवस्था आहे ती थांबल्या जाते, फुलं काढण्याची अवस्था थांबते आणि पुन्हा कार्यकाळ वाढतो, फवारण्या वाढतात। त्याच्यामुळे अशा अवस्थेमध्ये कधीही आपल्याला इथं पाणी द्यायचं नाही, कारण आता कसं शेंडा काढण्याची अवस्था आहे। इथं बघा हे अशा प्रकारे शेंडे काढणं चालू आहे, आपण इथं बघू शकता। असे हे जे शेंडे असतात हे शेंडे काढायची अवस्था जी असते ही कोवळी अवस्था असते आणि या कोवळ्या अवस्थेमध्ये आपण जर इथं पाणी दिलं ती अवस्था थांबते आणि पुन्हा जोमानं येते आणि जो शेंडा पिवळा आहे तशी पूर्ण पिकाची अवस्था होऊन जाते। त्यासाठी आपल्याला इथं कुठल्याही प्रकारे पाणी देणे हे टाळायचं आहे। तर आता आपण फवारा देऊन साधारणतः 5 दिवस झालेले आहेत, तर आता वाढ बरी दिसत आहे। त्यामुळे या प्लॉटला सध्या पाण्याची आवश्यकता नाही, कारण आता याला 70 ते 80% घाटे लागल्याशिवाय आपण इथं पाणी द्यायचं नाही। तर आता ही अवस्था फुलाची बघू शकता आपण, भरगच्च फुलं लागलेली आहेत। तर अशा प्रकारे आपण इथं जो प्लॉट आहे हा प्लॉट आपण इथं बघत आहात आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे या अवस्थेमध्ये फवारणी करण्यासाठी आपल्याला भरपूर लक्ष द्यावं लागते, कारण या अवस्थेमध्ये आळी येण्याचं प्रमाण वाढू शकते। कारण सध्या ढगाळ वातावरण आपण बघत आहात, हे बघा असं ढगाळ वातावरण आहे, रात्रीला थोडी थंडी आणि सकाळी सकाळी गरमी पण होत आहे आणि इथं बघा अशा अवस्थेमध्ये आळी पडण्याची शक्यता जास्त असते। तर त्यासाठी आपण इथं फवाऱ्यावर थोडं लक्ष द्यावं लागते। ज्या जागी आपण 15 दिवसाला फवारा द्यायची ठरवलेलं असते त्या जागी आपण इथं साधारणतः 10 दिवसातच फवारा देणं आवश्यक असते, कारण याच अवस्थेमध्ये आपल्याला फूल गळू द्यायचं नसते आणि प्रत्येक फुलाचं लवकरात लवकर घाट्यामध्ये रूपांतर झालं पाहिजे। आणि दुसरी गोष्ट महत्त्वाची म्हणजे प्रत्येक घाटीमध्ये दाणा जो असतो तो जाड झाला पाहिजे आणि तो जाड झाल्याशिवाय आपल्याला उत्पादन वाढणार नाही। आणि विशेष म्हणजे 1044 मध्ये जास्तीत जास्त एक घाटा असला तर आपल्याला जाड मिळेल, 2 घाटे असले तर थोडे मीडियम मिळतील, 3 असतील तर थोडे मीडियम मिळतील। अजून अशा प्रकारे आपल्याला आकार आणि दाण्याची संख्या इथं आपल्याला बघायला मिळते। तर आता इथं अशा प्रकारे हा प्लॉट जो आहे आपण इथं बघत आहात। आता हा प्लॉटचं जे आपण नियोजन केलेलं आहे हे आपल्यासमोर आपण इथं परिपूर्ण मांडलेलं आहे। आता पुढची जी अवस्था आहे ते साधारणतः आपल्याला भरगच्च फुलं लागल्यानंतर आपल्याला बघू शकतो।